तर जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असणार आहे. तर आज आम्ही चाललो होतो मस्तपैकी अक्कलकोटली. तर आज आम्ही अक्कलकोटचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर तुम्हाला पूर्ण पहा व्हिडिओ, नक्की कळेल कसा होता अनुभव. तर फायनली आम्ही अक्कलकोटला आलेलो आहोत. रात्री आलो होतो आम्ही. तर स्वामींचा फोटो पाहून एकदम मन तृप्त होऊन गेलं. एकदम खूप छान मस्त वाटलं. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे दाखवते, इकडचं पाहू शकता तुम्ही. अक्कलकोटला फायनली आम्ही पोचलेलो आहोत. हे आहे अक्कलकोटचं रेल्वे स्टेशन. तर तुम्ही पाहू शकता इथे. आणि इथं आल्याबरोबर एकदम मन असं वाटलं की बा आता आम्ही आपली जिथं स्वर्गाच्या शिडीमध्ये पोचलेलो आहोत. एवढं सुंदर असं वाटत होतं मला मन. आणि आतुरता होती की स्वामींना कधी भेटते कधी नाही, आणि त्यांच्या दरबारी कधी जाते आणि कधी नाही. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर आम्ही सकाळी मग रात्रभर एका ठिकाणी थांबलो, स्टे केला. त्यानंतर भक्त निवास इथे आलो आम्ही. वटवृक्ष स्वामी महाराज भक्त निवास येथे आम्ही आलेलो आहोत सकाळी 8 वाजता. त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि निघालेलो आम्ही. तर निघालो आम्ही. तर वाटेतच आम्हाला थोडंसं समोर गेल्यानंतर बाजूलाच आम्हाला इथं तुळजाभवानीचं मंदिर दिसलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, खूपच सुंदर असं मंदिर होतं. अगदी मन प्रसन्न करून देणारं असं मंदिर होतं. मंदिरात पोचल्याच आम्हाला इथं एक काकू मिळाल्या होत्या. आणि ह्या काकू सर्वांच्या ओटी भरत होत्या. पहिले अगोदर सर्वांनी त्यांची ओटी भरायला लावली. त्यानंतर लगेच सगळ्यांनी एक करून 5 जणींनी ओटी भरलेली आहे. आणि हा दिवस होता संक्रांतीचा दिवस होता. तर संक्रांतीला कोणी घरी नव्हतं. तर असं वाटलं होतं यांना, सगळ्या बायांना, की बा आज यावर्षी आपली कोणी ओटी भरणार नाही, कारण आपण आपल्या घरी नाही आहे. तर पण देवीच्या कृपेनं पहिले यांची ओटी भरायला लावली. त्याच्यानंतर यांना वाणसुद्धा भेटलेला आहे. मस्त छान प्लेटासुद्धा भेटल्या होत्या. आणि खूपच छान असं होतं मंदिर. हे खूप सुंदर असं होतं, एकदम मन प्रसन्न करणारं. आणि तिथं बाजूला त्या काकूच्या मागं तुम्हाला दिसत परड्यासुद्धा आहे. इथं परड्यासुद्धा भरले जातात. खूप सुंदर असं मंदिर होतं, एकदम मन प्रसन्न करणार. एक जण करून त्यांच्याजवळ ओटी भरत होते. मला असं वाटत होतं की बा शायद त्यांना मूलबाळ नाही आहे, त्याच्यामुळं त्यांची सगळेजण ओटी भरत आहेत. त्यांनी नवस केला असं. आणि त्या काकू होत्या महाबळेश्वरच्या. तर महाबळेश्वरवरून तिथं आल्या होत्या. आता मला माहिती नाही अक्कलकोट तिथून किती दूर आहे, किती जवळ आहे. तर त्या नेहमीच येतात, सांगितलं होतं त्यांनी. तर खूपच छान वाटलं आम्हाला त्यांना भेटून. आणि त्यांची ओटी भरली सगळ्यांनी एक करून. खूप सुंदर वाटलं आम्हाला, आमचंही मन प्रसन्न झालं. तुम्ही कधी आले आहे का ह्या मंदिरामध्ये? अक्कलकोटला जर आले तुम्ही, तर या मंदिरामध्ये वटवृक्ष भक्तिनिवासच्या बाजूलाच आहे, अन्नक्षेत्राच्या इकडे पलीकडेच आहे. खूपच सुंदर मंदिर आहे. आणि सकाळी आम्ही गेलो होतो 9:30-10 वाजताचा असे वेळ, तेव्हाची गोष्ट आहे. आणि सॉरी, थोडंसं वेळ झालेला आहे व्हिडिओला पोस्ट करताना, कारण माझ्या मागं खूपच जास्त कामं होते. आणि त्याच्यामध्ये माझ्या घरी लग्न पण होतं. त्यामुळे मी तुम्हाला म्हणजे वेळेवर पोहोचू नाही शकली हा व्हिडिओ. तर थोडासा लेट झालेला आहे. खूप दिवसापासून मी व्हिडिओ टाकत होती शॉर्ट, की अक्कलकोटचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. तर फायनली आज आलेला आहे व्हिडिओ. तर पूर्ण पाहून घ्या तुम्ही, कसा होता अनुभव. खूपच सुंदर असा अनुभव होता आणि खूपच छान असा अनुभव होता. खूप छान वाटलं. आणि या काकूंना सवाशिणीसुद्धा भेटत नव्हत्या. त्यांना असं वाटलं होतं की बा सवाशिणी भेटते की नाही भेटत, पण देवीच्या कृपेनं त्यांची काहीतरी इच्छा असेल, देवीच्या कृपेनं त्यांनासुद्धा 5 सवाशिणी भेटल्या. त्यांनीसुद्धा ओटी भरली, हळदी कुंकू वगैरे लावलं. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूपच सुंदर असं छानपैकी झालं होतं त्यांची पूजा वगैरे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर फायनली जास्त व्हिडिओ काही शूट केला नाही, तर लगेच निघालेलो आहोत आम्ही. तर रस्त्यानं निघालेलोच आहोत. आणि माझ्याकडे लग्नाचं पण 30 तारखेला लग्न झालं होतं. तर मी काही पोस्ट केलेले आहे शॉर्ट व्हिडिओ. लाँग व्हिडिओ तर मी एकही पोस्ट केला नाही आहे, कारण माझ्याकडे आहे नाही, मी शूटच नाही केला. मी सगळं एवढं कामात होती की खूपच. फक्त एक हळदीचा आहे, थोडासाच आहे तो 2-3 मिनटाचा व्हिडिओ. तर मी तो पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार लगेचच, लवकरात लवकर. तर पाहू शकता तुम्ही, आम्ही समोर निघालेलो आहोत. आणि खूप स्वच्छता वगैरे आहे इथे. आणि इथं पाहू शकता तुम्ही, एक गाय आणि वासरू आहे. मला असं वाटलं असलीच आहे काय, पण जवळ गेल्यानंतर कळालं की असली नाही आहे, नकली आहे. तुम्ही पण चकसान इथं की बा चकून जाल की असं वाटन की बा खरं आहे म्हणून. पाहू शकता तुम्ही, लोक तिकडनं वापस येताना दिसत आहे. आणि आम्ही आता चाललो आहे, म्हणजे 9:30-10 वाजताचा दरम्यानची गोष्ट आहे हे. तर त्यानंतर आम्हाला वाटेतच इथं गणपती मंदिर लागलं होतं.
तर ते छान सकाळ सकाळी मस्त रांगोळी वगैरे दिसली, एकदम मन छान प्रसन्न झालं. तर तुम्ही पाहू शकता शमी विघ्नेश गणेश मंदिर असं त्या मंदिराचं नाव होतं असं वाटतंय मला. आणि इकडे शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा होती, आजूबाजूला 2 मावळेसुद्धा होते. तेही पाहून एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. खूपच सुंदर असं वातावरण होतं. त्यानंतर सकाळ सकाळी मस्त मंदिराच्या आतमधला गाभारा तुम्ही पाहू शकता, खूपच सुंदर असा आहे. घंटी वगैरे वाजवली मी आणि आतमध्ये प्रवेश केला. आणि कुलूप होतं बाहेरून गणेशजीच्या मंदिराला, पण मी तरीही तुमच्यासाठी मी आतमधून त्या रॅकच्या आतमधून तुम्हाला गणपती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर खूपच छान आणि छोटासा मस्त मंदिर गणपती होते आणि आजूबाजूला 2 हत्तीसुद्धा होते. तर खूपच सुंदर असा होता. त्याच्यानंतर इकडे शिवाजी महाराजांचं मी किल्ल्याचं म्हणजे त्यांनी केलेलं आहे ते किल्ल्या टाईप थोडंसं किल्ल्याचं सृष्टी करून दाखवलेलं आहे. तर मग तुम्हालाही तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं, त्याच्यामुळे मग मी असं थोडंसं शूट केलेलं आहे. खूपच सुंदर असं आहे. तुम्ही जर अक्कलकोटला आले असेल तर तुम्हाला माहीतच असेल. त्यानंतर सोमवार आम्ही निघालेलो आहोत. सोमवारचा रस्ता गाठलेला आहे आता. असं वाटलं की जास्त गर्दी होणार, लवकर गेलो नाही तर त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो. तर इकडे पाहू शकता तुम्ही नाश्ता सेंटर पण आहे इथं, पण आम्ही इथून नाही केलं. आम्हाला वाटतं थोडंसं, आणि हे अन्नछत्र आहे. आता इथं काहीच गर्दी नाही आहे. तिकडून येताना इतकी भरपूर गर्दी होती की 2 मिनटं असं उभंसुद्धा राहायला जागा नव्हती, कारण जेवणाची होती लगबग होती सगळ्यांची. तर तुम्ही पाहू शकता अन्नदाताच्या स्वामी इथं नाव होतं, व्यवस्थित दिसत नाही आहे. कार्यात सहभागी व्हा म्हणते, तर सहभागी व्हायला पाहिजे. खूप छान आहे मंदिर. आणि इकडे फ्रूटचे नाश्त्याचे वगैरे दुकान होते साईडनं. आतमध्ये म्हणजे बाहेर पण आहे गेटच्या, मला माहिती नव्हतं बाहेर गेट आहे का म्हणून. मला असं वाटलं होतं जिथं स्वामींची 131 की काहीतरी फुटाची जी मूर्ती आहे तिथंच मंदिर आहे बाजूला असं वाटलं होतं, पण नाही. मी फर्स्ट टाईम गेली होती अक्कलकोटला. तुम्ही किती वेळा गेले आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला कंटिन्यू करा, व्हिडिओ दाखवते तुम्हाला. हे पाहू शकता वडाचं झाड आहे इथं छान, इथं पण छान वडाचं झाड आहे. त्यानंतर आम्ही इकडे मूर्ती पाहण्यासाठी आमची लगबग चालू होती खूपच जास्त. तर फायनली आम्हाला मूर्ती दिसलेली आहे आणि खूप सारे जण फोटो व्हिडिओज काढत होते आणि खूप जास्त लगबग चालू होती फोटो व्हिडिओसाठी. तर पाहू शकता तुम्ही इतके मोठे स्वामींची मूर्ती आहे की म्हणजे आपण त्यांच्यासमोर खूप जास्त लहान दिसतो. तर खूपच सुंदर आहे, मन प्रसन्न करणारी एकदम. आणि इकडे बाजूला पण आहे, हे पण छान आहे मूर्ती. आणि इकडे दिव्याचं वगैरे आहे, दिवे वगैरे लावतात, खूपच सुंदर आहे. सर्वांनी फोटो व्हिडिओज वगैरे काढले आणि सगळेजण लगबग करत होते. कोणी म्हणे फोटो काढत आहे, कोणी म्हणे व्हिडिओ. आपला स्वतःला काढूचा वेळच नाही भेटत होतं. तेही आम्ही सकाळी येऊन पण आम्हाला म्हणजे भेटत नव्हतं. तुम्ही विचार करा, दुपारी जर गेले तर काय होणार, किंवा संध्याकाळी गेले तर खूपच गर्दी राहणार. इथं पण सुद्धा गाय वासरू होतं, खूपच छान वाटलं. आणि इकडे कोणी व्हिडिओ कॉलवर दाखवण्याची लगबग, कोणाची फोटोची, कोणाची व्हिडिओची. आणि तिकडे बघू शकता तुम्ही झाडाच्या आतमध्ये सुद्धा एक स्वामी आहे. खूपच सुंदर असं स्वामींचं मंदिर आहे आणि फोटो वगैरे काढलेले आहे आणि खूपच सुंदर असं छान वाटलं मला. आणि मी सुद्धा असा एक छान मस्त फोटो काढलेला आहे, हे बघू शकता तुम्ही. तर त्याच्यानंतर आतमध्ये गेलो आम्ही. गाभाऱ्यातला तुम्हाला थोडासा फोटो दाखवते मी, असा काही फोटो आहे. तर कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवते मी समोर काय आहे तो. त्याच्यानंतर समोर वगैरे निघालो, तिथं दत्तात्रयाची मूर्ती दिसली आम्हाला. हे त्यांचं मंदिर आहे, खूपच छान वाटलं. त्यांचंसुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि फायनली गेटच्या बाहेर निघालेलो आहोत आम्ही. तर निघाल्यानंतर आम्हाला भूक लागली होती. सगळ्यात पहिले आम्ही नाश्ता करून घेतला, पुरी आणि भाजीचा. त्याच्यानंतर कोणी डोसा खाल्ला, कोणी काही खाल्लं. आणि इकडे मूर्त्या आणि हारा, पेढे आणि सगळं काही पाहून एकदम मन एकदम खुलून आलं होतं. खूपच छान असं फ्रेश वाटत होतं. इतकं असं वाटत होतं की बा मी स्वामींच्या दुनियेतच आली आहे, की इतकं स्वामींचं सगळं सामान वगैरे दिसत होतं. खूपच छान होतं. आणि तुम्ही एकदा नक्की विजिट करा, तुम्ही जर स्वामींच्या मंदिरात आले असेल, स्वामींच्या मठात आले असेल तर. मी तर पूर्ण म्हणजे जिथे स्वामी राहत होते, जिथे स्वामी होते काही काळामध्ये, तिथे आल्यानंतर तर एकदम मन खुलूनच आलं. स्वामींचे फोटो, स्वामींसाठी हार, पेढे. आणि हे लहान लहान मुलं ना टिक्का लावण्यासाठी करत होते. तर पाहू शकता तुम्ही, आम्ही स्वामींच्या मठात आलेलो आहोत.
म्हणजे मंदिरामध्ये आलो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करत करत सगळेजण जात होते. तर त्या म्हणजे एवढी गडबड असूनसुद्धा आपल्याला फक्त स्वामींच्या दर्शनाची ओढ होती. तर पाहू शकतो आम्ही फायनली आतमध्ये आलेला आहोत. आणि ह्याच तो वड आहे जिथे स्वामी बसून सगळ्या भक्तांना आशीर्वाद देत होते. आजही तो वड आहे तो वडाचं झाड हेच आहे ते. याच वडाच्या झाडाखाली स्वामी बसून सगळ्या भक्तांना आशीर्वाद देत होते. तर हेच ते वड आहे. याच त्या वडाच्या खाली बसून स्वामी आशीर्वाद देत होते. खूपच छान असं वाटलं, मन प्रसन्न झालं अगदी. आणि पाहू शकता तुम्ही एवढी सकाळी सकाळी असूनसुद्धा गर्दी होती, बट जास्त नव्हती. त्याच्यानंतर हे पाहू शकता छोटीशी क्लिप काढलेली आहे मी तुमच्यासाठी. तर असं काही आहे. त्याच्यानंतर इकडे सुद्धा आहे पालखी वगैरे टाईप, आणि खूप छान असं होतं. आणि गर्दी त्याच्यानंतर लगेचच खूप जास्त वाढून गेलेली आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा, 2 मिनटंसुद्धा पाऊस देत नाही आणि फोटो काढण्यास सक्त मनाई आहे तिथे. पण पाहू शकता तुम्ही अशा काही प्रकारे मंदिर आहे. डिझाईन पण खूपच सुंदर केलेले आहे वरूनसुद्धा. छान वाटलं मला मंदिर. त्याच्यानंतर हा 100 की 3000 काहीतरी 5000 काय म्हणते आपलं रुद्राक्षापासून जे स्वामींचं जे आहे, स्वामींचा चेहरा बनवलेला आहे कोणीतरी. खूपच सुंदर असं बनवलेलं आहे. त्यानंतर आम्हाला आरती भेटलेली आहे. आम्ही आरती केलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आरती वगैरे झाले, छान कापूर वगैरे घेतला. त्याच्यानंतर बाकी देवांचे दर्शन वगैरे करण्यासाठी निघालो. त्यामध्ये तर एवढी सुंदर अशी जगदंबा माताचं छान अशी मूर्ती होती. खूपच सुंदर असं वाटत होतं, जणू काही एकदम महालक्ष्मीच आहे. एकच सुंदर नंबर दिसत होती. आणि वारंवार मला ते स्वामींची मूर्तीच पाहावंसं वाटत होतं आणि तुम्हाला कॅप्चर करून दाखवायचं वाटत होतं. आणि हे एक मूर्ती एकदम मस्त आवडली मला, खूपच जास्त आवडली. आणि इथंसुद्धा एक स्वामींचं मंदिर आहे. लॉक होतं तरी पण मी तुमच्यासाठी असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतमधून व्हिडिओ काढून दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. हे पण खूप छान होतं मंदिर. म्हणजे आतमध्येच आहे, गाभाऱ्याच्या आतमध्येच आहे. खूप सुंदर असं वाटलं. त्यानंतर इकडे बाजूला सुद्धा एक मूर्ती आहे उभी. तर हे सुद्धा खूप छान आहे. मूर्ती पाहण्यासाठी खूप जास्त गर्दी होती. कोणी फोटो काढत होतं, कारण आतमधले फोटो काढू देत नाही, तर त्याच्यामुळे इथं फोटो काढत होते, पाहायला लागत होते, कोणी व्हिडिओ काढत होते. तर खूप जास्त गर्दी होती. आणि इकडे पाहू शकता तुम्ही फोटो, मला वाटते स्वामींच्या काळातले फोटो आहे की काय. खूप जास्त असे फोटो होते. आणि फॅन तर पाहू शकता तुम्ही किती मोठा आहे ना. एवढा मोठा फॅन मी फर्स्ट टाईमच बघितला आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही रुद्राक्ष एकदम जवळून दाखवलेला आहे मी. तर इथं स्वामींच्या कादंबऱ्या, माळा, पुस्तकं आणि काय म्हणते स्वामींच्या छोट्या छोट्या मूर्त्या खूप जास्त होत्या इथं. स्वामींचे धागे. तर मला तर खूपच जास्त मूर्ती आवडली. आणि ही मी जी मधातली मूर्ती आहे ना, तर ती मूर्ती आम्ही आमच्या घरच्यासाठी घेतलेली आहे. आणि माझी इच्छा खूप जास्त होती, मला मूर्ती पाहिजे होती, मला मूर्ती घ्यायची होती. तर मी म्हटलं मी जेव्हा अक्कलकोटला जाणार तेव्हाच मी मूर्ती घेणार. तर त्याच्यानंतर आम्ही शेवटी अक्कलकोटला गेलोच. आणि योगायोगाने आमचा योग आला, स्वामींनी बोलावलं. आणि असं म्हटलं जातं की स्वामी जोपर्यंत आपल्याला भक्ताला बोलवत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही आपण. तर शेवटी आमचा असाच प्लॅन झालेला आहे आणि आम्ही फायनली पोचलेलो आहोत. खूपच सुंदर असं दर्शन झालेलं आहे. तर फायनली आम्ही बाहेर निघालेलो आहोत. आणि तिथं गार्डन होतं, तर गार्डन ते बंद झालं होतं कारण आम्हाला 2 वाजून गेले होते. तर गार्डनच्या एरियामध्ये, बाहेरच्या एरियामध्ये इथं सगळे प्राणी आहे. पाहू शकता तुम्ही किती प्रकारचे प्राणी आहे. तर भालू वगैरे खूप जास्त प्राणी आहे इथं. पण आम्हाला आमचं नशीब. पण जाऊ द्या, गार्डन तर आपण नेहमीच पाहतो. पण स्वामींचा जो गाभारा आहे ते मेन होतं माझ्यासाठी अक्कलकोटला येण्याचं. मी फर्स्ट टाईम आलेला आहे. तुमचा कोणता अनुभव असेल स्वामींच्याबद्दलचा तर मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही. आणि माझा अनुभव तर सांगितलेला आहे. एखादा लॉंग व्हिडिओ बनवू कधीतरी आणि अनुभव सांगू. मला तो खूप चांगला अनुभव आहे स्वामींचा. मी अगोदर विश्वास करत नव्हती, पण आता खूप जास्त आलेला आहे. आणि मी सर्वात जास्त विश्वास तर स्वामींवर कधीपासून करायला लागली, जेव्हापासून मी मोहिनीताई हजारे यांची व्हिडिओ पाहते तोपासून मला खूप जास्त विश्वास बसला. आणि मी सुद्धा आता विश्वास करते.
आणि छान वाटतं आता. आणि फर्स्ट टाईमच मी आली होती इथं. तर तुम्ही म्हणाल की किती बोलते, किती बडबड करते, पण आता मला सवय नाही आहे. जोपर्यंत सवय लागत नाही व्हिडिओची तोपर्यंत काही होणार नाही आहे. तर ठीक आहे, छान वाटलं मला ह्या मंदिरात येऊन. इकडे वाघ वगैरे आहे, छान छान लहान लेकराचं खेळण्यासाठी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गार्डन दाखवते ते कसं होतं. तर हे पाहू शकतो, इकडे जिराफ वगैरे आहे, हे आहे ते गार्डन. आणि याची फी फक्त 5 रुपये होती. तर आम्हाला असं वाटलं की चालू राहणार. आम्ही म्हटलं तिकडून येताना आम्ही याच्यामध्ये मस्त आहे गार्डन, पण आम्ही गेलोच नाही. मग अशी इकडे गेलो नाही असलीचे आपण. माणसंच असं वाटत होतं की असलीच आहे की सगळे लोक प्राणी वगैरे असं वाटत होतं बसलेले कासव, त्यांचे छान मूर्त्या वगैरे केलेल्या आहे. खूप छान असं गार्डन आहे हे. मला तो खूप जास्त आवडलं. पण आम्ही मग आतमध्ये नाही जाऊ शकलो, लॉक होतं तो गेट, त्याच्यामुळे मग आम्ही बाहेरूनच पाहून घेतलं. तर तुम्ही सुद्धा पाहू शकता, छान होतं मंदिर आणि छान होतं. गार्डन एरियासुद्धा छान होता. हत्ती पण छान होते मस्तपैकी. आणि श्री स्वामी समर्थ वाटिका असं या गार्डनचं नाव होतं. जिराफ तर पाहू शकता तुम्ही किती उंच होता. आतमध्ये शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्त होती. आणि मला असं वाटतं, आठवत नाही मला जास्त, पण आतमध्ये स्वामी समर्थ यांचं मंदिरसुद्धा होतं. तर पाहू शकता तुम्ही. शेवटी आम्ही आता चाललेलो आहोत घरी, म्हणजे तिकडे तुळजापूरला जायला निघालेलो होतो. तर वाटेत आम्हाला ही मूर्ती दिसली, मावळे वगैरे, छान होतं मंदिर. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. तुमचे अनुभव शेअर करा. तुम्ही कधी गेला आहात का अक्कलकोटला, नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला फॉलो करून घ्या आणि